सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 120 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्या. अर्जुन तन्वी आणि रियाला घेऊन त्याच्या घरी आला. खरं तर रिया या आधीसुद्धा घरी आली होती त्याच्या. तन्वी तिला घेऊन आली होती तेव्हा तिचं कोणतं नातं नव्हतं या घराशी, पण आज वेगळ्याच नात्याने ती घरात येत होती. आता हे घरसुद्धा तिचं हक्काचं झालं होतं आणि अर्जुनसारखा पाठीराखा भाऊ तिला मिळाला होता आणि तन्वीसारखी भावाच्या तोडीस तोड वहिनी. आता तिचं आहुजाच काय, पण कोणच वाकडं करू शकत नव्हतं. तिला तर फार आनंद झाला होता, पण दुःख किंवा आनंद संयम ठेवून साजरा करण्याची तिला सवय झाली होती. मग तन्वीनं तिला तिची बेडरूम दाखवली. अर्जुनचं जेव्हा ठरलं की तो रियाशी बोलणार, तेव्हाच तिनं फोन करून नोकरांना सांगितलं होतं रियाची बेडरूम व्यवस्थित करायला, कारण तन्वी तिच्या नवऱ्याचं माइंड रीडिंग करायला शिकली होती आता. मग रिया फ्रेश व्हायला गेली. अर्जुन आणि तन्वीसुद्धा फ्रेश होत होते आणि तो म्हणाला, तनू तुला माहीत आहे बाबांची कंपनी कोणी घेतली होती? तन्वी म्हणाली, कोणी? विक्रम आहुजा, विपुल आहुजाचा वडील. आणि त्यानं रियानं सांगितलेली सगळी हकीकत तन्वीला सांगितली आणि तन्वी म्हणाली, म्हणजे आता जी विपुल आहुजाची कंपनी आहे ती आपलीच आहे, त्यानं नाव चेंज केलं आहे फक्त. अर्जुन म्हणाला, यस तनू. मग तन्वी म्हणाली, त्यानं रियाचे इतके हाल केले रे, नालायक आहे तो, एक नंबरचा नीच आणि बापासारखाच लंपट. अर्जुन, पण त्याला जेव्हा हे कळेल की रिया तुझी बहीण आहे, माझी नणंद आहे, तेव्हा तो काय करेल रे? तिला आणखीन त्रास देईल का? आणि अर्जुन तिच्यावर डोळे रोखत धारदार आवाजात म्हणाला, तनू नाव धिस इज इम्पॉसिबल. आता त्यानं तिच्याकडे नजर उचलून जरी पाहिलं तरी मी त्याला जाग्यावरच ढगात पाठवेन. मला लग्नातच त्याचा खूप राग आला होता, पण मी शांत बसलो. पण आता नाही. आता काळजी आपण नाही करायची, त्यानं करायची. त्याची उलटी गिनती सुरू. त्यानं त्याचं भविष्यात काय होईल हे आताच मी सांगतो. आजची रात्र त्याच्या आयुष्यातली शेवटची मोकळा श्वास घेण्याची रात्र आहे, कारण उद्यापासून त्याची जिंदगी मी नरक बनवणार आहे. तन्वी त्याचा रुद्रावतार पाहून म्हणाली, अर्जुन तू काय करणार आहेस? अर्जुन म्हणाला, मला सुद्धा माहीत नाही, जस्ट वेट अँड वॉच. असं म्हणून तो फ्रेश झाला. एकदा रियाकडे गेला, तिला भेटला आणि ऑफिसला निघून गेला. आणि आता ननंद वहिनी एकमेकींच्या इकडूनही आणि तिकडूनही गप्पा मारत बसल्या. तन्वीसुद्धा स्वयंपाक केला. रिया तिची मदत करायला धडपडत होती, पण तन्वीनं तिला एका जागी दम देऊन बसवलं आणि अर्जुनसाठी टिफिन पाठवला. इतक्यात लंच ब्रेकमध्ये लंच करत असतानाच त्याला कोणीतरी भेटायला आलं. अर्जुनला माहीत होतं की कोण आहे. अर्जुननं पिऊनला सांगितलं की त्याला केबिनमध्ये बसव. तो व्यक्ती तोच होता, काळा गॉगल लावलेला, काळ्या गाडीतून फिरणारा, तन्वीवर नजर ठेवून असायचा. त्याला अर्जुन म्हणाला, गुड जॉब. असं म्हणून अर्जुनने त्याला चेक दिला आणि म्हणाला, हे आधीच्या कामाचा मोबदला. आणि दुसरा एक चेक देत म्हणाला, हा इथून पुढे मी जे काम सांगणार आहे त्याचा ॲडव्हान्स. तो माणूस म्हणाला, सर काम काय आहे? अर्जुन म्हणाला, ते मी इथं नाही सांगणार, फोनवरच बोलेन, बेटर ठरेल. ओके सर. असं म्हणून तो माणूस गेला. मग अतुल आता आला आणि म्हणाला, सर कोण होता हा? आणि असा माणूस मी या आधी कधीच पाहिला नव्हता. पण अर्जुन सरसुद्धा काहीच बोलले नाहीत, कारण अर्जुन सरांच्या मेंदूत काय चाललेलं असतं हे त्यांच्या हृदयालासुद्धा कळत नसतं. त्यांचे प्लॅन हे असेच असायचे, एकदम गुपित. तो माणूस म्हणजे एक सिक्रेट एजंट होता, जो अर्जुननेच तन्वीच्या मागे लक्ष ठेवायला पाठवला होता. तो कुणालच्या घराच्या बाहेरसुद्धा आणि तन्वी जिथे जिथे जाईल, अगदी व्हॅलेंटाईन डेच्या तिथेसुद्धा हॉटेलच्या खाली उभा राहिला होता. तो त्याची ड्युटी करत होता, कारण अर्जुनला कोणावरच विश्वास नव्हता, अगदी स्वतःच्या सावलीवरसुद्धा. त्याच्या बायकोच्या बाबतीत तो कसलीच रिस्क घेत नव्हता. म्हणून जसं अंपायरवर लक्ष ठेवायला थर्ड अंपायर असतो, तसाच बॉडीगार्ड आणि ड्रायव्हर यांच्यावर लक्ष ठेवायला हा एक सिक्रेट एजंट त्यानं नेमला होता. मग आता संध्याकाळ झाली. घरी जाताना अर्जुनने भरपूर शॉपिंग केली, खाऊसुद्धा घेतला रियासाठी. अर्जुन सर आणि खाऊ घेण्यासाठी चक्क दुकानात. आश्चर्य वाटत होतं थोडं, कारण त्यांच्या घरात हे सगळं नोकर करतात, महिन्याच्या महिन्याला पैसे तेवढे भागवायचे. पण आज अर्जुनने स्वतः मिठाईच्या दुकानात जाऊन खरेदी केली. तन्वीसाठी सुद्धा त्यानं कधी मिठाई नेली नव्हती, पण रियाला लहानपणी आवडायची ना, म्हणून त्यानं ते घेतलं होतं. आणि मग तिला तिच्या जपून ठेवलेल्या सगळ्या आठवणी त्यानं दाखवल्या. बाबांचा सुद्धा फोटो दाखवला आणि रियाचे डोळे तिच्या बाबांसारखे होते, स्वच्छ निर्मळ, हे त्याला कळलं.
रात्रीसुद्धा जेवताना आणि झोपेपर्यंत मनसोक्त तिघांनी गप्पा मारल्या आणि इतक्यात कुणालचा रियाला फोन आला. अर्जुन म्हणाला, कोण आहे गं? ती म्हणाली, कुणाल आहेत. अर्जुननं पाहिलं आणि म्हणाला, आणि इकडे. तसं तन्वीनं डोळे मोठे केले. अर्जुन तिच्याकडे बघून म्हणाला, व्हाय आर यू सीइंग टू मी लाईक धिस बेबी? अगं अशी का बघतेस? मी तुझ्या भावाला खाणार नाही, ओके? आणि तन्वी म्हणाली, अर्जुन पण तू का घेतोस फोन? रियाला बोलावं असं वाटत असेल त्याला, मग दे तिला फोन. नो वे, आधी मी बोलतो ना त्याच्याशी, बघू तरी काय म्हणतोय. असं म्हणून त्यानेच फोन घेतला आणि कुणाल तिकडून म्हणाला, रिया कधी येणार तू आपल्या घरी? मला तुझी खूप आठवण येते. तुला नाही का माझी आठवण येत गं? भावाने बॅग उचलली आणि तू पण त्याच्या मागे मागे गेलीस. माझा जराही विचार नाही केला तू. आणि आता कोणच काही बोलत नव्हतं इकडून. त्याचं रियावरचं प्रेम पाहून अर्जुन गालात नुसता हसला. कुणाल म्हणाला, बोल ना आता काहीतरी, काहीच का बोलत नाहीस? आणि आता अर्जुनने तिच्यासमोर फोन धरला आणि डोळ्यांनीच खुणावलं, बोल. मग तीही लाजून हळूच म्हणाली, कुणाल आता काय बोलू मी? आणि कुणाल म्हणाला, काहीही बोल, वाटल्यास शिव्या घाल तुझ्या भावासारख्या, पण बोल. ती म्हणाली, दादा का घालेल तुम्हाला शिव्या? तो म्हणाला, सांगतो ना तुझ्या दादा का घालतो मला शिव्या ते, पण मला तुझी खूप आठवण येते. आता रिया अर्जुन खुनवल तसं तसं बोलत होती आणि म्हणाली, मग या ना इकडे. कुणाल म्हणाला, तिकडे नको नको, तुझा भाऊ ना एक नंबरचा खुनशी आहे. आणि ती म्हणाली, पण तुम्हीच तर मला त्याला दादा म्हणायला लावलं की नाही? कुणाल म्हणाला, चुकलं माझं. अगं मला काय माहीत की माझे शब्द खरे होतील आणि तो तुझा भाऊ निघेल, तेही इतक्या फास्ट. आणि तुझा भाऊ आहे म्हणून जास्त जवळ जाऊ नकोस त्याच्या, तो कोणाचाच मुलाहिजा ठेवत नाही. आणि आता हे ऐकून अर्जुनने एक भुवई वर केली. तन्वीनं डोक्यावर हात मारला की कुणाल आता हे काय बोलतोय म्हणून. आणि कुणाल तसाच म्हणाला, तो तसाच आहे अगं, त्याने मला खूप त्रास दिला आधी, आणि तन्वीला सुद्धा. डोक्यावर हात मारून घेत होती ती. आणि मी मध्ये आलेलो चालत नव्हतं त्याला, आणि आता का तो मध्ये येतोय तुझ्या आणि माझ्या? कुणाल त्याची खदखद मांडत होता, तेही अर्जुन समोर. आणि आता कुणालचं काही खरं नव्हतं. आणि कुणाल पुढे म्हणाला, तुला तुझा भाऊ भेटला, चांगली गोष्ट आहे, पण नवरासुद्धा आताच भेटलाय ना गं, आणि तुम्ही सगळेच एकदम निघून गेला. हे घर मला खायला उठतंय. रिया पुन्हा म्हणाली, मग या ना इकडे, मी तर 8 दिवस येणार नाही. ओ नो, असं करू नको रिया, हे बघ तू काहीही कर, पण उद्याचे प्लीज डार्लिंग. आणि हे ऐकून रिया लाजली. तो पहिल्यांदा असं काही बोलत होता, तेही अर्जुन तन्वीसमोर ऐकत होते ते तरीही. आणि कुणाल म्हणाला, त्यानं माझा हात मोडला होता, मी तन्वीला हात लावला होता म्हणून, मग आता मी त्याचा हात मोडला तर कसं वाटेल त्याला? आणि हे ऐकून अर्जुन म्हणाला, काय म्हणालास? तू माझा हात मोडणार? आहे हिंमत? आणि ओ माय गॉड, हा तिथेच आहे की काय? यानं ऐकलं वाटतं सगळं. आता काही खरं नाही माझं, असं म्हणून कुणालने घाबरून फोन ठेवून दिला. मग रियाने पुन्हा त्याला फोन लावला, पण तो घेतच नव्हता. मग तन्वीने त्याला फोन लावला आणि अर्जुन म्हणाला, हॅलो कुणाल, काय म्हणत होतास? मी खुनशी आहे, दाखवू तुला माझी खुन्नस? कुणाल जीभ चावत म्हणाला, अरे नाही, तसं नव्हतं म्हणायचं मला, मी फक्त तुझा आणि माझा पास्ट सांगत होतो तिला. अर्जुन म्हणाला, आणि कधी हात मोडशील माझा सांग, कधी आणि कुठे येऊ? कुणाल जीभ चावली आणि म्हणाला, सॉरी अर्जुन. आणि उपकार केल्यासारखे तोंड करून अर्जुन म्हणाला, ओके ओके कळलं, तुझ्याकडे मी नंतर बघतो, आता बोल तिच्याशी आणि तिच्या फोनवर फोन कर, माझ्या बायकोच्या फोनवर नाही. असं म्हणून तो रियाला गुड नाईट म्हणाला आणि तन्वीला घेऊन गेला. मग रिया आणि कुणाल एकमेकांशी गप्पा मारत बसले. आणि अर्जुन म्हणाला, बघितलं तुझा भाऊ कसा बोलतो माझ्याबद्दल पाठीमागे? आणि तन्वी म्हणाली, तूही तसाच बोलतोस त्याला, ओके? आता तुम्ही दोघेही एकाच नावेवर स्वार आहात, त्यामुळे एकमेकांना कॉपरेट करा. तू तुझ्या बहिणीला इकडे आणलं तर त्याची बहीण तिकडे निघून जाईल. त्याला त्रास देऊ नकोस अर्जुन, आताच नवीन लग्न झाले ना त्यांचं, बेबी तिला जाऊ दे ना 2 दिवसात. बघितलंस कुणाल किती व्याकुळ झाला आहे तिच्यासाठी, आणि आपण भेटत राहू ना वरचेवर त्यांना. आणि अर्जुन म्हणाला, ए राहू दे ना तिला अजून काही दिवस तिच्या माहेरी. आणि तन्वी म्हणाली, ठीक आहे, मग मीही जाते माझ्या माहेरी. आणि आता तिनं टिट फॉर टॅट केलं आणि अर्जुन सरांचं नाक दाबलं आणि तोंड उघडलं. आणि ते म्हणाले, ओके बट 2 दिवस राहू दे, मग तिला घ्यायला बोलाव त्याला आणि त्याला जावई असल्यासारखं ट्रीट कर, त्याचा मान त्याला दे, ओके?
तन्वी म्हणाली, हो, अगदी तू सांगितलं तसंच होईल. मग अर्जुन म्हणाला, आपण त्यांना लग्नाचं गिफ्ट दिलंच नाही, काय देऊया? तन्वी म्हणाली, हनीमून पॅकेज बुक करूया, बेस्ट गिफ्ट आहे तेच. अर्जुन म्हणाला, ते तर आहेच, होऊ दे तुझ्या मनासारखं. पण ऐक, आपण आताच नको पाठवूया त्यांना हनीमूनसाठी. आपल्याला सरप्राईज दिलं तसंच त्यांनाही देऊ आणि मग आपण अहुजाकडे पाहूया. रिया इथे नसताना तिला काहीच नाही करू शकणार तो. इकडे अहुजाचा बँड वाजवूया आणि रियाला हनीमूनला पाठवूया. आणि आधी अहुजाला ट्रॅप लावतो आणि मग यांना पाठवूया हनीमूनसाठी. तन्वी म्हणाली, अर्जुन तू काय करणार आहेस? अर्जुन म्हणाला, तनू तुला का सांगू मी, अशा गोष्टी बोलायच्या नसतात. ती म्हणाली, पण मला काळजी वाटते रे. म्हणून तो अहुजा नीच आहे, कोणत्याही थराला जातो. त्यानं तुला काही केलं तर, असं म्हणून ती रडत त्याच्या गळ्यात पडली. हे तनू, लुक ॲट मी डिअर, मला काही होणार नाही, ट्रस्ट मी. मी आता त्याला वेळच देणार नाही काही करायला. लवकरच त्याला रस्त्यावर आणेन बघ तू. त्यानं मला रस्त्यावर आणण्याची भाषा केली होती ना तुझ्याजवळ. आता कोण कोणाला रस्त्यावर आणेल अख्खं जग बघेल. आणि आता 2 दिवसांनी रिया तिच्या घरी गेली कुणालसोबत आणि अर्जुन अहुजाची कुंडली मांडून बसला. तो काही चांगला माणूस नव्हताच. बिझनेसच्या आडून त्याचे काळे धंदे आणि गैरकानूनी कृत्य बरेच चालायचे. प्रसंगी हे करताना त्याच्या मार्गात अडथळा झालेल्यांना त्यानं संपवलंसुद्धा होतं, खूनसुद्धा केले होते. त्यांच्या नातेवाईकांना गोळा केलं, ज्यांना त्यानं धमक्या दिल्या होत्या त्यांनाही गोळा केलं. अर्जुनने त्याच्या वकिलांना बोलावलं आणि या सगळ्या लोकांना अहुजाविरोधात केस करायला सांगितलं. सुरुवातीला ते घाबरले, पण अर्जुनने त्यांना दिलासा दिला. आता सगळे पुरावे आणि आय विटनेस गोळा करायला सुरुवात झाली. कारण त्याला अडकवायचं तर असं की जन्मभर चक्की पिसली पाहिजे त्यानं. कारण तो अर्जुनचा, रियाचा, तन्वीचा आणि आता त्याच्या परमपूज्य बाबांचा सुद्धा गुन्हेगार होता. आणि त्याचे हे गुन्हे खूप मोठे होते आणि अर्जुन सरांकडे चुकीला माफी नाही. हे सगळं घडत होतं, पण अहुजा निवांत झोपा काढत होता. कारण त्याची झोप आता उडणार होती. मोठा धमाका होणार होता लवकरच. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. थँक्यू.